सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गाचे रखडलेले काम आणि अपूर्ण अवस्थेत असलेली पुनत पाणी पुरवठा योजना यावरून एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र आढावा बैठकीत समोर आले। या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले। कामे तातडीने पूर्ण करून एका महिन्याच्या आत मार्गी लावावीत, अन्यथा वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे ठणकावले। शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राधाई मंगल कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते। या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पालिकेचे विभाग प्रमुख आणि नगरसेवक उपस्थित होते। साक्री शिर्डी महामार्गाचे काम ठेकेदाराने अपूर्ण अवस्थेत सोडल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। परिणामी दररोज अपघात, वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या संदर्भात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी भूमापन व पालिका प्रशासन सहकार्य करत नसल्याचे सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला। यावर संतप्त होत मंत्री भुसे यांनी शनिवारी सकाळी 10 वाजता सर्व संबंधित अधिकारी आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक घेऊन कामात येणाऱ्या अडथळ्यांवर मार्ग काढून सोमवारपासून काम वेगाने सुरू करून एका महिन्यात पूर्ण करा, अन्यथा थेट चौकशीला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे। पुनत पाणी पुरवठा योजनेसंदर्भातही गंभीर विसंगती समोर आली। तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून सुमारे 52 कोटींची योजना मंजूर होऊन 2018 मध्ये निधी पालिकेकडे वर्ग झाला होता। योजनेवर 51 कोटी 76 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आणि काम 99% पूर्ण असल्याचा दावा करण्यात आला। मात्र उर्वरित 1% कामाबाबत विचारणा केली असता मोठी अपूर्ण कामांची यादी समोर आली। यामुळे संतापलेल्या मंत्री भुसे यांनी तातडीने योजना कार्यान्वित करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले। मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी भुयारी गटार, खत प्रकल्प, रस्ते, आरोग्य सेवा, सौर ऊर्जा, अतिक्रमण नियमितीकरण आणि 60 फुटी रस्ता अशा विविध समस्या मांडल्या। त्यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देत मंत्री भुसे यांनी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले। नॅशनल हायवेची त्याच्यामध्ये 49 ठिकाणी क्रॉसिंग्स आहेत। त्यातले आत्ता जो रस्ता झालेला आहे त्याच्या खाली 9 क्रॉसिंग्स आपले ऑलरेडी गेलेले। त्यामुळे सर अर्ध्या गावाला आपण पुनतच्या नवीन पाईपलाईन म्हणून पाणी पुरवठाच करू शकत नाही सर। अर्ध्या गावाचा पाणी पुरवठा त्यामध्ये बाधित झालेला आहे। आणि मॅडम मग तो रस्ता होत असताना मला वाटतं तो रस्ता नंतर झाला असेल, बरोबर? तुमची योजना आधी मंजूर आहे, 18 मध्ये मंजूर आहे। हो, मग तो रस्ता होत असताना आम्ही हे प्रावधान करायला नको सर? जिथे तुम्ही आता बोलताय की 40 ठिकाणी रोड क्रॉसिंग करायची आहे, 40 ठिकाणी रोड क्रॉसिंग करायची, एवढी पाईपलाईन टाकायची आहे, इतके शिफ्ट करायचं आहे आणि एकीकडे आम्ही बोलतो की 99% काम पूर्ण झालंय। चौकशी लावायची याची, जे काही असेल याचं चौकशी लावायची। तुम्हाला एवढ्या महिनाभराची मुदत, सर आता जो रस्ता कॉम्प्लिटीकरण केला असेल तो तोडणार तुम्ही परत। सर 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 जेव्हा हा रस्ता साठी NOC नगर परिषदेकडून दिली गेली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला, तर त्यांनी ती तरतूद करणं अपेक्षित होतं सर। हे काम त्यांच्यावर होणार आहे। आपण त्यांना एक्झिस्टिंग गाईडलाईन्स त्याच्या घडीला आपण पाणी पुरवठ्यावर जी चर्चा करतो आहोत, जर नगरपालिकेने तुम्हाला सांगितलं होतं की हा रस्ता करताना हे प्रावधान ठेवलं पाहिजे, तर तुमचं काम नाही। आणि तुमच्या विनंतीला मान देतो साहेब, यांची चौकशी लावा साहेब, चौकशीच करा साहेब। का चौकशी समिती नेमा साहेब आहे। नॅशनल हायवे नगरपालिका बसून कुठे रोड क्रॉसिंग आहे, कुठे पाईपलाईन टाकण्याची परवानगी आहे, आजच हे विषय मार्गी लावा आणि महिन्याभराच्या आत या विषयांची कामं जर पूर्ण झाली नाही
त्याचं जिल्हा पातळीवरनं चौकशी लावू आणि मग या चौकशीमध्ये तो कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर असेल, जे कोण असेल, या स्टेजला आपल्याला जायचं नाही. परंतु एवढा निधी खर्च होऊन सुद्धा जर अशा पद्धतीने सगळ्यांची दिशाभूल केली जात असेल, 99% काम दाखवतो आहोत आम्ही, आणि प्रलंबित कामांची यादी जर बघितली, ही गोष्ट बरोबर नाही. याचं गंभीर नोंद घ्या आणि महिन्याभराची तुम्हाला मुदत. आता जिथे रस्ता झालेला आहे तिथं जर तुम्ही प्रावधान केलेलं असेल तर त्या जागा त्यांना दाखवा. उपकार करा दोन्ही डिपार्टमेंट सटाणा शहराच्या नागरिकांवर. आणि जिथे क्रॉसिंग करत असताना कदाचित आता रस्ता तोडणं काही उचित नाही, काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. जसं आपण काही ठिकाणी अंडरग्राऊंड पुश त्या सिस्टम मधून ते करा. आणि तो जो कोण आहे ना कॉन्ट्रॅक्टर, त्याला पण सांगा तुम्ही नीट. आहे का फोटो आहे का? हा, फोटो आयडी प्रूफ आहे का? जनतेला दाखवायला त्याला 51,67,67,00,000 रुपये मिळून गेले आहेत. नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव मांडला, तर ज्येष्ठ नगरसेवक विलास दंडगवाळ यांनी नदी संवर्धन, श्रीराम मंदिर व मटन मार्केट संदर्भातील प्रश्न उपस्थित केले. यावेळी राहुल पाटील, मयूर सोनवणे, मंगेश खैरनार, ॲडव्होकेट मनीषा पवार, रुपाली कोठावदे, अनिल पाकळे, भूषण सोनवणे, ॲडव्होकेट दीपक सोनवणे, रॉफ मुल्ला, पोपट बच्छाव यांनी आपापल्या प्रभागातील समस्या मांडल्या. बैठकीदरम्यान काही वक्तव्यांनी वातावरण चांगलेच तापले. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी महामार्गाचे काम महिनाभरात पूर्ण न झाल्यास आत्मदहन किंवा जलसमाधी घेऊ असा इशारा दिला. उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली आपले हॉटेल पाडण्यात आल्याचा आरोप करत प्रशासनाला जाब विचारला. रस्ता पूर्ण झाला असे दाखवता, पण प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माजी नगरसेवक अरविंद सोनवणे यांनी पुनद योजनेच्या ठेकेदाराबाबत शंका उपस्थित करत, ठेकेदार दिसतही नाही, मग काम कसे सुरू आहे, किमान ठेकेदाराचा फोटो तरी दाखवा असा खोचक प्रश्न विचारला. बैठकीअंती प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील 3 आणि शहरातील 5 महत्त्वाच्या कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले. दरम्यान तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील प्रलंबित कामांवरून प्रशासनावर वाढता दबाव दिसून येत मंत्री भुसे यांच्या इशाऱ्यानंतर प्रत्यक्षात कामांना किती गती मिळते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.